हो जा 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 हो कोणाला दिन उधळले का तुमच्या माता नाही म्हणलं माया का पडीत नाही पडत काही हा लय आहे तर लय आहे हो, या तुम्ही या काही गरज नाही जा. मग आता तुमच्या मत आहे का आमचं बी हा हे नाही 1756 आहेत म्हणलं उधळे हो दुसरे घेऊ लागायचे तुमचेच काय राहू रे राहू द्या हो ना काही आपलं सांगायचं. अरे गेले लक्ष्मण वापस गेले बा उधळे काय झालं वाटते झमकलं वाटते जमलं नाही वाटते. अरे का मुश्रम भाऊ काय म्हणते काय उधळ आले काय काय राजा बोलणं आणि काही आपलं करणं काय 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 म्हणजे आम्ही काय आजच देऊन राहिलो का आजची वावर करून राहिलो का हो नाही काशी फालतू शिल्लक लावून राहिला शिवल्यात माहितच आहे मागून बोलायला लावते काशी आपला चालला तोंडावानाचा हो, निघा म्हणलं जाऊ दे तिकडे हो देत नाही म्हणलं काही आपलं बोलायचं का काय म्हणे काय म्हणलं रेट काय म्हणे म्हणलं ते काय रेट सांगता राहायच्या काही आपलं बोलायचं जाऊ दे तोंडाच्या वाफा कमा नाही ते हो, काही मजा नाही ते हो तुम्ही पाहा भेटा द्यायले तुम्हाला द्यायचं असेल द्या मी तर देत नाही यायले मग परगावचं आणि नाही तर हार्वेस्टर आणलं का मग काही आपलं बोलून राहिलं 5,000 रुपये म्हणजे 5,000 मला 5,000 हो म्हणजे 4 देऊन द्या म्हणजे जाऊ द्या मी 4,000 रुपयानं आता यायला हरभरा देऊ हा ना आपण काय काय हमाला करायचं का मग हा मला आपल्याला काय उरणार आहे याच्यात 4,000 दिल्यावर बाबा बाबा 4,000 घे ना म्हणा 5,000 काही आपलं बोलतो म्हणाले का मग हो ना 3,000 खडकू द्यायचं नाही मग सांगू राहिलं तुम्हाला. नाही 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 तीनही नाही देत ना रे तीनही नाही देत मी हो 3च्या खाली करत असेल तर पाहू आपण काय नाही तर जाऊ दे तिकडे गेले जा वापस. नाही मग भाऊ मी काय म्हणतो आपल्याला हो युनिटी ठेवा लागेल बा हो कसं मीटिंग घेऊ आपण कास्तकार लोक संध्याकाळी हो सरपंच झाले लाईने पाटील झाले लाईने पाटील बाद होत्यात आणि तिथे हां एकाचं फक्त द्यायला भेटलं हो की बस झालं ना मग मग पोया फुटला हां म्हणून म्हणलं यावेळेस कसं जरा टाईट ठेवायचं आपल्याला हो यायले म्हणजे चवणीच नाही करू द्यायचे शिवले गिवलेले कारण की आता कसं यायची आहे उदळ्यावाली टीम हो तयार झाली पडते हो आणि ती काय आता भाव सोडत नाही तर हो म्हणून म्हणलं जरासं आता संध्याकाळी हो आपल्या घरी या तुम्ही आपण मीटिंग घेऊ. नाही नाही मीटिंग घ्यायच लागते ते एक तर तूच पाहिजे बा हो तू कसं बात आम्हाला तिथं बैकून तुझ्या वावरात मजूर घेऊन जातं हां म्हणून म्हणलं तुझ्यापासूनच पाहिजे तू फक्त. राजा तुम्ही काही मागतच लावता ते मागचं जाऊ द्या ना आता नवं पा हो आता संध्याकाळी सगळ्याला सांगून द्या सरपंच येते सगळेजण आपण आपल्या घरी बोलून एक शिक्का बिल ठरवून टाकू या भावाने द्यायचं कोणच याच्यावर जायचं नाही चढायचंही नाही. नाही नाही बा तेच म्हणून राहिलो नाही तर आम्हाला सांगायचं एक आणि तुम्ही तिकडे जास्त देऊन आपल्या वावरात मजूर घेऊन जायचे असं नका करू फक्त हो सगळ्याची एक मूठ अशी ठेवा चांगली पक्की. नाही अरे सगळं पद्धतशीर करू फक्त संध्याकाळी या हो यायला चवणीच नाही करू द्यायच्या आता. हे मुंगशिराम लय नाला काय ना माहित नाही का तुम्हाला मग 2300 रुपयाने घ्या म्हणजे उदळा हो काय लागतं म्हणजे टाइम चांगला कडक आहे हरभरा अनास आहे हा 2300 म्हणजे काय आपला काय जीव घेते कधी हा काही बोलून राहिला काही आपला हा म्हणलं हे बा शिवला करूच नाही याचं उदळा आपण घ्यायच नाही ना आपल्याला काही गरज नाही ना पण आता कसं एखादं मन आता ते कसं आता मले बोलता नाहीत ना एखादं मन विरोध नसते करता येत हो 4 पावलं मागं पुढे करावं लागते आणि सौदा करून टाका लागते पण त्याचं उदळ घेते ना माणूस पण बोल भाषा पाहत नाही त्याची काय म्हणते ते जाऊ द्या नका करू निघा मग वावराच्या बाहेर हा हो तुम्ही नाही दुसऱ्या यायला का 17च्या पण परगावच्या आणतो अन्न मग परगावच्या अन्न तिकडे करणं आम्हाला काय बोलावलं हा ते त्याला काही बोलावले आपल्याला चला म्हणे पाहू आपण उदळ करू काय करता हा सकाळपासून मागा लागला आणि आता तेच म्हणते निघा वावराच्या बाहेर. नाही ना अशी सौदे नसते हो दा हो तुम्हाला बा आपल्याला सरासरी 3,000 रुपये चालू आहे वाटते नाही का जिकडे तिकडे हो तर आपण कसं 3.5 म्हणायचं 3 वर यायचं हां हो 3.5 सोडायचंच नाही पहिले हो 3.5 वर धरून राहायचं शेवटच्या टप्प्यावर 3 वर येऊन जायचं असं करून आपण. पण 3 बी द्यायला तयार नाही ते 3 नाही म्हणते ना कमीत कमी 3 तर लागन का नाही हा एवढ्या हुंडीत पाणी होते ना अंगा जराच्या म्हणा सोपं आहे का ते सोंगणं हे एका दिवशी लागला तर तेच भाव पडते ना म्हणा हा 3 नाही द्यायला तयार नाही 3.5 काय देत लोक आपल्याला मान तुम्ही झालं तर 3.5च आपल्याला पैसे भेटते फक्त एक काम करावं लागते लाईनी पाटील नाही का हो त्याला म्हणाचं तुमचं आम्ही म्हणा 3च करतो हो फक्त 3.5 सांगा तुम्ही असं एखादा जरी आपल्या हातात आला जयचंद की झालं ना काम काही विषय नाही हो तुम्ही टेन्शन घेऊ नका लाईनी पाटलाला मी कवर करतो त्याचं 3,000 आपण हो घेऊन घेऊ उदळं आणि त्याला म्हणून लोकायला सांगा 3.5 दिलं बा झाला विषय हा हो चालली मग पुढची 3.5ची लाईन असं करून आपण. हा पण गुंपापुडी सुचू देत नाही ना तुमच्या मामीजी मग हो त्याने जर म्हणलं मी नेतो तुंगा तिकडे मग काय करता झालं मग अकडता येत नाही ना आपल्याला जास्त ते असले गावात पुन्हा त्याच्या तुंग्यात पुन्हा आपल्याच घरच्या बाया आहेत की नाही मग आता आपल्या बायात आता आपल्या संगच येणार आहे ना उदळ्यात आपल्या मग राहिलं की त्याचे मजूर राहील समजा 30-40 हां तर ते गुंपा मामीजीला मी आता भेटू आपण आत्ताच भेटू त्याला सांगू की बा पाहिजे लय भाव काही कमी करू नका आम्हाला कसं पुरलं पाहिजे मग आताच भेटून आता तिकडे वावरात चालू आहे त्याचं काय ते तीड काय सोंगणं सुरू आहे काय बा तिकडे चला त्याला भेटू हा नॅरीचा टाईम झाला आहे असतील वावरात त्याला भेटू सांगून देऊ म्हणा बा तुम्ही एवढं काय म्हणजे असं कमी आणू का म्हणा भावारी हा फालतू आमचं उदळ घेणं सुरू आहे म्हणा बरं चला ना मग आताच भेटून घेऊ हो त्याला एक टच केलं म्हणजे टेन्शन नाही राहणार नाही का नाही तर मग हे कसं आत्ता मुंगशीराम तिकडे जाऊन भेटते ते हो मला माहिती आहे नाही का हो आता एक तर शांताराम हे ते आता सगळेजण हो सोयीतच आहेत सगळ्याचे हरभरे आलेले आहे हो चला आता गुंपा मामीजीला भेटू त्याला मी बरोबर सांगून देतो चला मग. बाबा 2300 रुपये म्हणे का मुश्रम भाऊ काय बाबा मला 2300 रुपये आपल्याला काय पूर्ण हरभरा सोंगाले हा मला काही तर आता मला विचार करायला पाहिजे का कमीत कमी 3,000 रुपये द्यायला पाहिजे तुम्ही हा हो आता मला एका जणाचा फोन आला आमच्या गाव म्हणजे 3,000 चालू आहे म्हणे मॅडम आमच्या गावात तरी अजून सोंग सुरू नाही झाले हो काही ते आता कोणाचे जरा हिरवे आहे तर कोणाचे काटा कोपऱ्यात आले तर मला 3,000 म्हणे बाबा पण आता कमी जास्त आता कुठं 2.5 असते कुठं 28 कुठे 100 जास्त इकडे तिकडे प्रत्येक गावाचं काय आता सांगता येत नाही आपल्याला पण मी आला 3,000 भेटवून काय 2300 म्हणे का मग
मग तेच म्हणलं, मग कसं आता तुमच्या इकडे येतील ते, हो तुम्ही म्हणसान बा कसं 2300 2500, आमचं नुकसान काही करू नका म्हणलं. आम्ही कसं आहे, हो 3.5 सांगायचे आपल्याला, हो 32-33 नका घ्या त्यावर्षी. कमीत कमी 100-200 तर वाढ झाली पाहिजे का नाही का, तेच ते करायचं का. म्हणून म्हणलं तुमचं काय आहे नक्की सांगा मला, काय तुम्ही लोकायला काय भावानं घेणार तुम्ही, म्हणजे मग आम्हाला तसं तसं उधळ घेता येईल, नाही तर मग तुमच्या आमचं नुकसान नाही झालं पाहिजे. शेवटी आपण आता कसं एकच आहोत. म्हणून म्हणलं आपला फायदा जरा काही ना काही 4 पैसे झाला पाहिजे ना. म्हणून म्हणतो तुम्ही काय ठरवणार सांगा तुम्ही. आमचं तर कसं आहे, आम्ही 300 रुपये रोजानं, हो मागच्या वर्षी आम्ही काही रोजानच घेतले होते. हो एक तर 300 रुपये रोज, हो सकाळी 7 वाजतापासून 1 वाजेलो, आणि नाही तर मग उदळ असं 3000. हो असं आमचं मागच्या होतं. आता यावर्षी काय आता मला 100-200 रुपये वाढत, पण नाही वाढले तर मग पाहू आता 3000 करू, असं होतं बा. नाही बा, तुम्ही ऐका मा म्हणानं, आता शेवटी आपण एकच आहोत. माणसं आता 10-12 लोक आहोत. आम्ही उदळ घेणार आहे आणि तुमचं बायाचं आहे समजा. आमच्या घरच्या बाया आमच्या संगच येणार आहे आता. हो तर म्हणून म्हणलं तुम्ही बी हो जरा टाईट चाला. हो मी सांगतो त्या हिशोबानं संध्याकाळी आपण कसं एकत्रित बसून सल्ला करून ठरवू आपण परफेक्ट भाव काय ते सांगायचा बा. बरं चालते ना. मग आता कसं 40-45 मजूर आहे माझ्याकडे, 5-6 बाया तुमच्या जाते ना, तरी 40 मजूर मग हाताखाली आहे. हो, तर पहिलं मग आता आपण सल्ला करू, हो संध्याकाळी मग ठरवू काय सांगायचं ते. तेच म्हणलं, असं आपण कसं युनिटीने जर काम केलं तर आपला फायदा होईल. नाही तर कसं आहे, अशानं मग आपल्याला कसं आपण काही 4 पैसे उरणार नाही ना. काय रात दिवस मराज करा का रक्ताचं पाणी करा. बरं संध्याकाळी येता मग आपल्या घरी, मग कसं बोलता येईल त्याच्यावर. हो ना, बरोबर ठीक आहे ना. हो ठीक आहे. आता इथं आमचा ते तीळ सोंग सुरू आहे तिकडे, हो तेवढा झाला की मग आता 1-2 उदळ येते. तर आता फोन आला होता तसा मुशिराम भाऊचा, पण मी म्हटलं मी कामात आहो. आहे म्हणजे तुम्हाला फोन केलता येते ना, नाही का. आहे ना, लाईन लावतेच ना लोक बरोबर. आता शांताराम येईन, बाकीचे येतील. हो सध्या काहीच निर्णय देऊ नका, संध्याकाळी नंतर सांगेन म्हणा. आता झालं का नाही का, हो शांताराम भाऊ 8 वाजता येतं म्हणे. हो कुठं आता जास्त टाइमपास करता गेले आपले, लवकर मोकळा 1 घंट्या. हो म्हणजे आपल्या आता काय कोण येते कोण नाही. तुम्ही फोन केला, पण नेमकी मीटिंग आहे कायची तिथं, कायसाठी बोलावलं, म्हणजे काय मीटिंग कायच्या बद्दल आहे. अरे बा, उदळ्यावाल्यासाठी काहीच्या काही सांगून राहिलं म्हणे बा. लक्ष्मण आता सांगे हो मुंगशीरामच्या वावरात 4,000-5,000 भाव सांगे म्हणजे एकराचा. हो 4-5 हजार रुपये. हो तुम्हीच त्यांना म्हणा सांगून काय आम्हाला ठेवता राहायच्या. माया आहेच किती, एकच एकर आहे. आता तुमचं जास्त आहे, पण आता लय झाला ना ते. मग तिथं सुद्धा नाही वावरात नाही, त्या कलकल चालू होती तर आम्ही गेलो. तुम्ही शांताराम विचारलं मी, काशा म्हणे जाऊ दे तिकडे, नाही तर नाही. हो काशातून ते जमकला होतं मुंगशीराम भाऊचं. तर मग ते काय झालं काय नाही, मग ते आम्ही विचारलं बा काय, तर म्हणे 4,500 रुपये उदळ म्हणते म्हणे. आम्ही म्हणलं बा मग आता कसं होतं शांताराम म्हणे, आपण याच्यावर मीटिंग घेऊ म्हणे, सगळे कास्तकारी एकत्र आले म्हणजे कसं आपल्याला ठरवता येते म्हणे. मग ते बरं केलं मग, म्हणजे कसं आहे, म्हणजे सगळ्यांनी एक भाव ठरवला म्हणजे आपल्याला कसं टेन्शन नाही राहत. मग तेच म्हणलं आपली कशी एकी असली पाहिजे ना. हो म्हणून मग शांताराम म्हणून लवकर या. चला मग आता चालले जो पटकन आले असते चला. सांगा आता आहे शांताराम बोले काही गरज हो सगळे बोलावू सगळे हे करू. बरं ठीक आहे ना. मग आमचा ढाण्या आहे ना, आमचाच का कमजोर माणूस आहे का, मग ढाण्या म्हणते ना. बरं ठीक आहे, भेटा लागणार आता ढाण्याले. हो असं चालू आहे बा राजकारण, नाही का. हो, आपल्याला जरासं टाईट ठेवावं लागेल का. काय सांगून राहिला काशी ना, आत्ता झाला म्हणते लक्ष्मण येते दिवस गेले म्हणते शांतारामच्या घरी. हो स्पेशल मीटिंग ठेवली म्हणते त्यांनी ना, की बा आपल्याला काय भाव ठरवायचा काय नाही. हे यायच्या बा उदळ्यावाल्याच्या मनात नाही, आपण ठरवू ते भाव देऊ. म्हणजे इतकी त्याची युनिटी आहे ना, आपण मागं राहतं का मग. तसं हो का, बरं करा ना म्हणा, मीटिंग घ्या म्हणा, सांगा म्हणा काय 2,000 देता का 2,200 देतात. म्हणला त्याच्या आता काय होते काय नाही समजू देऊ. हो काय म्हणते तर पाहू मग. नाही बा, आपल्याला 10 मिनिटात समजते त्याची वार्ता. आपल्याला जासूस आहेत ना, झुंबरला पाठवून देऊ काय आहे वार्ता घेऊन येते ते. ते काय म्हणणं आहे बा त्याचं, मग आपण त्याच्यावर बोलू. मग झुंबर भाऊ जा बरं, जरा आणा बरं काय वार्ता तिकडली काय आहे काय नाही. तर शांताराम भाऊच्या घरी मीटिंग चालू आहे कास्तकार लोकांची. हो काय निर्णय होते त्याचा, हो आपल्याला त्याचं माहिती घेऊन या. मग त्याच्यानंतर आपण काय आपल्याला ठरवायचं ते ठरवू. आता ते आपल्या घरी आपले हो नाही का आपच पै. हो बरोबर ठीक आहे येतो ना. हो ठीक आहे, हो बसा तुम्ही, आलोच मी. ये लवकर, तोपर्यंत चहा होते मग. ये लवकर आले का सगळे. बाकी माऊली भाऊ आता म्हणे मला सांगता म्हणे काय तर त्याचं याटोवर असल्याच्यानं काही येणं झालं नाही. बाकीचे तर आले आता जवळपास सगळे, काही राहिले असतील त्याला तुम्ही माहिती देऊन द्या. तर बरं आता लाईने पाटील हो आपली मीटिंग कायची तुम्हाला माहितीच आहे ना. हो कसं आहे आपल्याला आता हरभरा सोंगणी सुरू होऊन राहिली. हो नेमका भाव आता कसा ठरवायचा उदळ्याचा बा. मग कसं आपल्यात होते मग गोंधळ. हो म्या एवढ्यानं दिलं आणि तुमचं तेवढ्यानं दिलं, मग आपण फसतो. म्हणून म्हणलं सगळ्याची एक सूत्रता आली पाहिजे, म्हणून आपली ही मीटिंग आयोजित केलेली आहे. बरं ठीक आहे ना, काही हरकत नाही. तर मग आता काय कसं ठरवायचं मग सांगा, काय भाव द्यायचा कसं करायचं. भावाचं पा कसं आहे, आजचीच गोष्ट आहे. मग श्रीराम भाऊच्या वरात आले होते ते शिवलाला समजा ते बबन सौदा घ्यायचा बा. तर यायनच नेलं त्याला, तर त्याचं म्हणणं आलं की बा 4,000 रुपये एकर. हो तर आता सांगा तुम्ही आपल्याला पुरण का ते. शेवटी मग आता ते वापस गेले समजा, यायने म्हणे की जा बा तुम्ही, आम्ही काही तुम्हाला देत नाही. तर मग आता कसं आहे आपलं एक यासाठी एक काम करा. हो ते कसं आहे हुशार. हो शिवलाला आहे त्याचा मोरक्या. हो कसं आहे चालू ते बरं ते. हो कारण की गोत्यात आणण्याची शक्यता आहे आपल्या सगळेले. तेच म्हणलं ना, शिवलालपासून सावध राहा लागते. हो म्हणून म्हणलं काय कसं काय रणनीती काय आखता मग. तेच म्हणलं तर आता ते एक काम करतील. हो कारण की कसं आहे आता ते एखादा बरोबर त्याच्या तावडीत आणते ते. हो म्हणजे शिकार त्याला शोधाची आहे ती शोधणारच आहे. तर लाईने पाटील हो तुमच्यापर्यंत येऊ शकते, किंवा मग समजा लक्ष्मणरावकडे येऊ शकते, किंवा कोणाच्या इकडे जाऊ शकते ते. हो किंवा एखाद्याला म्हणाचं तू 3.5 दिले म्हणून सांग लोकायले, आणि फक्त आम्हाला 3,000 दे. हो म्हणजे पुढचं मग आपल्याला बाकीच्या गोत्यात आणायला मोकळ्या.
अरे बाबा शांताराम भाऊ, तुम्ही म्हणलं ती गोष्ट झालं ना, आजच झाली ना घटना. ते मला भेटले होते, ते घरी आले तर चहा पाणी घेतलं. मला म्हणे बा तुमचा लय हरभरा आहे, 20 एकर हरभरा आहे. तर म्हणे असं करा म्हणे तुम्ही, आम्हाला तुमचं जास्त आहे म्हणून 3,000 रुपयानं बरोबर देऊन द्या म्हणे. लोकायला तुम्ही 3.5 सांगा म्हणे. म्हणजे कसं आमचा 4 पैसे फायदा होईल म्हणे, तुमचं कसं जास्त आहे म्हणून. वाटलंच ना मला ते चालवतेच ते. हो मग बरोबर फासा टाकते ते. हो फक्त गोत्या देऊ नका. तुम्ही काय म्हणलं मग? ते बाबा नव्हते ना घरी. हो मी आलो बाबा आल्यावर सांगतो बा. हो म्हणून मी काही म्हणजे असं आपण बाबाशिवाय निर्णयच घेत नाही ना. बरं झालं योग चांगले बाबा नव्हते. हो नाही तर आले होते गोत्या. बरं आता बा हो कोणाला त्याने म्हणलं बा सौदा करायचा, आपणही म्हणू त्याला चला बा सौद्याले. तर सगळे जण संग यायचे. हा हो एक गाव 2 तुकडे. हो काय भाव ठरवता सांगा मग आता सगळे मग. आता सांगा तुम्ही, मग तुम्हीच सांगा आता काय कसं काय ठरवा. काय 3,000 ठरवता? 3,000 रुपये मागच्या वर्षी होता, देऊन टाकू मग. हा हो चालते. अरे बा आता आहे 3,000 म्हणते लक्ष. आता काही समजते काय ले हे पा 25 रुपयाच्या वर मी काही देत नाही रे बा. हो नाही तर मी हे पा सरळ हार्वेस्टर आणीन, नाही तर काही करी. ना हार्वेस्टर जात नाही ना आपल्या वराकडे. तुम्हाला समजत कसं नाही मग श्रीराम भाऊ. हा जात नाही ना हार्वेस्टर. मग मधात लोकांचे गहू आहे, कोणाची अडचण येते, ओलं असते, रस्ता नाही, उसातला रस्ता पाणी सोडेला लोकांना, मग अडचण येते ना. फक्त तेवढं धवच द्यायचे आपण. हो कसं आहे, आपण जेव्हा सौद्याला जाऊ तेव्हा त्यांना जर लय अटरला तर म्हणाचं बा जाऊ द्या आम्ही हार्वेस्टर सांगतो, बयाच फोनही लावायचा हार्वेस्टरवालेले. नाही तर मग इथचं मजुरीवर आलं तिथचं मजुरीवर आलं, फकाळ्या मारायच्या आणि चाललं जातो वावरातून. ना सौदा करायचाच नाही. हा हो आपण बिलकुल सांगतो ना, एकच आकडा करू आपण. 2800 रुपये देऊन टाकू नाही का लक्ष्मण? 2800 सगळेजण नाही देवदास. काय 2800 काय आणि 3,000 काय, ते काय मी सांगत नाही. आता माय 1 एकर आहे, मी बोलून बसीन. हो ते पहा एक काम करा, गुंपा मावशीला भेटा तुम्ही. हो त्यानं जे भाव काढला त्या हिशोबानं काम करू आपण. बाबा गुंपा मावशीला भेटून आलेत ना, ते आंब्याखाली गेले ना, तिथून मला आले भेटाले. मग काय झालं ना, ते त्यानं एकत्र झालेत ते आता. मग ते शिवलाल जे भाव ठरवून तेच होणार आहे आता. मग गुंपा मावशीने म्हणलं म्हणे ना, हो तू ठरव बा काय तर. मग आज त्याची चर्चा होती, मला सांगेन ती. आम्ही आता संध्याकाळी त्याच्यावर हे करणार आहोत, बैठक आहे म्हणे आमची. असं हो का? मग घेऊ त्यांना बैठका द्यायला बी. मग आपणच काय कमी आहे का? हो मला बा शांताराम भाऊ, आपण तुम्ही म्हणता तसंच करायचं काय. हो भाव सोडायचा नाही आपण. 2800च्या वर जातच नाही. हो त्यानं काही होती इकडे राहिला तर राहिला सौदा. हो लगेच हार्वेस्टर आणतो म्हणून आम्ही असं करतो तसं करतो, आपण धावसा मारू मग. ते मग चालते. हो तुम्ही हे पा हो 3,000 जाऊ आपण शेवटपर्यंत. हा त्याच्यावर आपल्याला जायचं नाही. हा झालं पक्क. हो सरपंच ऐका ना तुम्ही, 3च्या तिथं जातच नाही 3 पर्यंत. आपल्या देशील तर दे म्हणा लसले 2800 ना. हो, नाही त्या सौदा करायचाच नाही आपल्याला. झालं हो फिक्स, आता फिक्स मी म्हणतो ते. झालं ना आता. हो झालं मग. आता कसं आहे फायनल डिसिजन 2800 वर आता. हो सगळ्यांना बिलकुल कायम राहायचं, कोणीच पुढे धसायचं नाही. काय मारत राह. नाही हे बा हो आतापर्यंत कसं आपण हो एकमेकाच्या लपून व्यवहार करू, पण आता यावेळेस सगळ्यांना हा बिलकुल आहे बा हो स्पष्टपणे व्यवहार करायचा. मागं काही सभा गेम झाला नाही पाहिजे कोणाचा. हो नाही तर मग अंदरून द्यायचे जास्त आणि मग इकडे मनात एवढेच दिले. हो झालं ना आता फुल अँड फायनल. कोणाचं काही आता याची अडचण येणार नाही. बस 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 फक्त म्हणलं हो त्यावेळेस जरासं आपल्याला 1-2 फोन इकडे तिकडे लावा लागेल ना. हो हार्वेस्टरवाल्याले असं तसं. हा हो राहू द्या असं जरासं. हा म्हणजे ते बी काही म्हणजे कला करतीलच, आपल्याला बी काही ना काही कलाकारी दाखवाच लागल. ते हा ना मग तुम्ही, मी तिकडे बसी तुम्ही फोन लावा जा, मी हार्वेस्टरवाला म्हणून बोलतो. हा येतो बा असं तसं. हा हो दुसऱ्या गावाला लावल्यासारखं करा. हो बिलकुल ते चालत आपल्याला काय चालता येत नाही. झालं मग आता. हो आणि फक्त म्हणलं बा त्याला एक कडक सांगायचं पूर्ण बिलकुल बा डांगण सोंगाची. हो सर्व चालणार नाही, सर्व येचून द्या लागन. हो गंजी बरोबर लावून द्या लागन, झाकून द्या लागन. हा पूर्ण केल्यानंतरच एकराचा हिशोब होईल म्हणा. हो कडक बोलायचं आपण बी. हा ते बोलते तसे. हा हो तेच म्हणलं. नाही ते शिवले असो कोणी असो तिकडे गुंपाबाई असो. हो उदळ म्हणजे उदळ, गदळ जमणारच नाही. 2800च्या वर द्यायचं बी नाही, बिलकुल ओके करून घ्यायचं. झालं आता सगळ्याची आता एक सूत्रता एक मूठ राहू द्या आपली. चला मुळा मिटिंग. बरं का चांगली टाईट मीटिंग झाली वाटते वाण्याची नाही का. हो ना बक्षीरा भाऊ ना भारतात काही सुचत नाही तुला वाटते. हो झालं आता शिवलाल भाऊ सांगणार बा काही खरं नाही बघा तुमचं रे का. काही नाही बाबा लय टाईट आहे रे बा यावेळेस. हा हो कठीणच काम आहे. चला आला झुंबर. काय म्हणते मग, काय वार्ता आणली. हो काय कसं काय झाली मीटिंग संपन्न. बाबा शिवलाल भाऊ हो कठीण आहे बा. हो यावेळेस हो त्याची कसं आहे लय वज्रमूठ पक्की आहे आपल्या यावेळेस. हो कारण की बक्षीरा भाऊ भारत्या हो कसं आहे बिलकुल बा टाईट आहे. हो 2800 रुपये आकडा ठरला त्याचा. 2800च्या वर कोणीच चढायचं नाही म्हणे. हो तर आता सौदा करायच्या वक्त उद्या. हो बरोबर आता तुम्ही पाहा काय करायचं. 2800 रुपये असं. मग आता कसं काय करता बाबा? हा जवळ बाप्पू काय करता म्हणलं शिवलालजी? हा हो, काय आता विचार आपला? नाही बा तसं काहीच होणार नाही. हो एक जण फक्त आपल्या हिशोबात आला की झालं. हो मी आणतो ना गैरीतनी लाईनी पाटलाले. हो बाबाले फोन करतो त्याच्या, म्हणतो असं साहेब बा आणि त्याले हो 3,000 द्या बा पैसे. आणि तुम्ही फक्त 3300-3500 काही सांगा. हा 33च्या वर सांगा कमीत कमी. शिवलाल भाऊ ते सोचू नका तुम्ही आता. हो ते लाईने पाटलानं तिथं सांगितलंय मी. हो ऐकलं ना बा लाईने पाटलाला तुम्ही भेटले म्हणून त्यानं तिथं सांगितलंय त्याले. हो पण म्हणे बाबा काही घरी नव्हते म्हणे. म्हणून मी काही निर्णय दिला नाही म्हणे. हो तर त्यानं सतर्क केलं त्याले लाईने पाटलाने की पाहिजा तुमच्यावर फासा पडते. सांगा आहे आपण त्याचा फायदा करायला जाऊ ते तिकडे आता ते पिन मारून दिली आहे. काही सांगायची गरज होती का द्यायले. हा पोटात तर राहतच नाही काही द्यायच्या. काय तर सांगितलं लाईट पाटला सगळं बघ काय असं आलते म्हणे मला भेटून गेले म्हणे. हा हो माई बुडी गिडी हे सगळे एक आहे म्हणे आता. म्हणून म्हणलं जरा सावध राहा आता. असं म्हणजे मग ते फंडा काही जमत नाही आता नाही का. बरं आता स्वतः लागेल मग काहीतरी. म्हणलं तुम्ही जरा चांगला विचार करा कारण की त्यानं अजून एक नाटक रचणार आहे ते. हो हार्वेस्टरवाल्याला फोन लावणार आहे. हो त्याच्यानंतर दुसरी गोष्ट दुसऱ्या गावाला मजुराला फोन केला असं ते दाखवणार आहे. हो नाटकं करणार आहे ते म्हणजे तुम्ही कमी रेटमध्ये आले पाहिजे.
बाबा चांगली युवरचना रचली यावेळी ना नाही का बरोबर ठीक आहे ना मग आपल्याला करता येते ना ते फोन करते तर मग आपल्याला नाही करतात का हो आपणही म्हणायचं हो इथून फोन आला हो चला आपल्याला मूर्तीच्या पुढे जायचं आहे तिथं लय मोठा लाट आहे एका मालकाचा चला तिकडे हो जाऊ द्या बसाले को आणा हार्वेस्टर मग अरे पाणी वावरायनं राहते नाल्या खोऱ्या आणि उली वावर आपलीकडे आणि ते हार्वेस्टर जाते तरी का वावरात यायच्या हरभऱ्याची उच्ची किती काय किती मग हो करा म्हणा तिकडे तेच म्हणलं ते नाटक आहे त्याचे हो जरासं सावध राहा तुम्ही हो ठीक आहे तुमचा भाव काय ठरला बघ ते 28 ठरला बा मग करता मामीजी मग काय भाव सांगू मग मी सांगा आता माझ्याकडे तुम्ही कसे सूत्र दिलेले आहे उद्या सौद्याला जाईन तर मग काय किती सांगायचं सांगा मग आपण हे पा हो 3200 रुपये सांगायचा 3000 येऊन जायचं 3च्या खाली आपण काही जायचं नाही तर रोजाने येतो म्हणा नाही ना तुम्ही ऐका जराशा 3200च्या कमी यायचं नाही आपल्याला 3500 सांगायचा हा तुम्ही यावेळेस आमचं ऐका जरासं काय का तेच आहे का बाबा कास्तकाराला पुरलं पाहिजे ना त्याला आता इतका मोठा खर्च भाव नाही टावा नाही म्हणून आपण बी आपल्याला पुरण या दृष्टिकोनातून विचार करून त्याला पुरलं पाहिजे आपण 3000 सांगू द्यायले नाही ना ऐका ना तुम्ही तुम्हाला नाही समजत ना मग हो आपला विचार करू राहिले का ते 28 म्हणून राहिले ते तर आपण मग काय 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 मागं हट्टा का आपण 3200च्या खाली यायचंच नाही हो शिवलाल भाऊ यावेळेस तुम्ही थांबा गुंपा मावशी हो आता शिवलाल भाऊ ठरवतील काय उद्या तर पहा बाबा काय होते तर शेवट 3 वर यायला चालते हो पहा तुम्ही घ्या निर्णय घ्या आता चला येतो मी आता घेतला निर्णय फक्त म्हणलं तुम्ही हो जरासं मुकाट्यानं राहायचा मी करतो यावेळेस बरोबर हा उद्या येऊ नका तुम्ही हो गुंपा मावशीचा सौदा मिस करू राहिलो असं मी सांगतो हा चला विषय क्लोज पाहू द्या आता आले होते नाही का तिला दिसून राहिले ते हो शिवलाल आणि ते बाकीचे आटीन घ्या हो चला चला आले ते हो पाहिजे आता लक्ष्मण भाऊ मी काय म्हणतो म्हटलं काढा तुमचा मोबाईल काढा लवकर ते इथं यायच्या आत ते हार्वेस्टरवाल्याला फोन लावला बा असं दाखवा जरा असं हो म्हणजे मग कसं तेवढेच दबाव पडते त्याच्यावर असं आहे ना मग काय तर पहिलेच बिलकुल आपण हो यारकर टाकून देऊ ना डायरेक्ट टेन्शनचं काम नाही दांडी गोल हां बोला बोला लवकर करा सुरू करा अरे यार शिवलाल भाऊ या इकडे आणा हो, या म्हटलं या सगळीच्या हाँ बोलो क्या पंजाब से है क्या अच्छा हरप्रीत सिंह अच्छा कौन से वो हार्वेस्टर लाया क्या अपने ढाबे पर खाना खा रहे नहीं क्या अच्छा आलू भाव ने बताया क्या तुमको नहीं हमको नहीं होना हमको काय को होना हार्वेस्टर ही वो हम हमारा है कितना हरभरा कितना है हमारा फिर क्या तो होना हमारे गांव में लोग है मजूर है सब बराबर है हमारे इधर काय को हम तुमको बुलाएंगे अभी नहीं होना नहीं बिल्कुल नहीं अरे नहीं ना मैं तुमको बोल रहा नहीं होना करके इधर हमें वाजबी भाव से यदि मिल रहा है तो हम तुमको काय को बुलाएंगे नहीं हमारे रामपुर में कोई किसका नहीं हरभरा नहीं गेहूँ अभी आने का है हमारा किधर भी जाओ तुम उधर सोमटाना वमटाना किधर भी जाओ हमारे यहाँ पे कुछ नहीं म्हणलं बा लक्ष्मणराव ही काय आता शांताराम घनघन लावणार आहे अरे बाबा सगळं समजते ना शिवलाल ना ढाण्या म्हणते मला बी काय आता काय करते काय माहिती आले हो तेच मला वाटच पाहून राहिलो होतो काय कसं मग आता करता सौदा सुरू मग करा बोलता बोला मग काय बोलायचं तर हॅलो हां काय म्हणता राजा तुम्ही कोण डोकं खाऊन राहिले हो राजा काय तुम्ही अरे आमचं होत नाही तिकडे आता आम्ही मूर्तीच्या पुढे येऊन तिकडे हरभरा सोंगायला काय येणार आम्ही इकडे आमच्या गावात लागन तेवढा हरभरा आहे हां मग काय इकडे आमचं इकडे 4000 रुपयानं सोंगणं सुरू आहे तुम्ही काय आमचं डोकं खाऊन राहिले तिकडे पाहा तुम्ही तिकडे आजूबाजूला कुठे बी मग बोरगाव मंजूल जा तिकडे काटेपूरला जा तिकडे आजूबाजूला येणार ना मग पाहा लेबर कुठे आमच्या मग काय लागलं तुम्ही फालतूची राजा तुम्ही ऐकतच ना बा अरे तुमच्याकडे किती काही लाट असले 20 एकराचे 100 एकराचे किती काही असले पण आम्ही तिकडे काय लिहिले करायले आहे ना आमच्या गावात नाही लागन तेवढं हो ना फालतू राजा नाही येत नाही होत नाही बा अरे नाही ना तिकडे व्यवस्था काही करा ना तुम्ही रोजचं मटण केलं काही केलं तर आम्ही येत नाही ना आम्हाला आमच्या गावातच आहे मग आमच्या गावात सदन लोक आहेत पैशाची काही कमी नाही काय आम्ही बारीक चिरकी तिकडे येणार मग हिकाते करायचं कामच नाही आम्हाला येतही नाही आम्ही इथं आता सौद्याला आलेलो सध्या ठेवा तुम्ही फोन आता ठेवा बरं आहे नाही का हे तसे तेही तसे हो हे पुढ्या सोडून राहिलं ते त्याच्यावर सोडून राहिलं हो बरं आहे बा पाहू आता काय होते सौद्यात तर मूर्तीच्या पुरून फोन होता हो 2-3 फोन सकाळून फोनावर फोन चालू आहे हो पण मी आणलं बा इथं 100 एकर तर तुझ्या प्लॉट असला तर आमच्या काय कामाचा इकडे आमचं बरं आहे ना गावात नाही मग बरं बोला मग आता काय कसं करता मग लक्ष्मणराव हो शांताराम भाऊच्या वावरात आलो आपण आता बोला शांताराम भाऊ काय कसं काय करता बोला मग आता तुम्ही तुमचं वावर आहे सांगून द्या आता आपण दबाव टाकला त्यानं त्याच्यावर टाकला हो नाही का आता आपल्यालाच करायला पाहा आता कसं हार्वेस्टरवाल्याचा आत्ताच फोन आला हो तर ते कसं आम्हाला 2000 रुपये एकरानंच काढून देतो म्हणते तर असं करा तुम्ही हो आपल्याला जास्त काही म्हणजे हिकाच्या करायच्याच नाही एक गाव 2 तुकडे तर आता असं करा तुम्ही 2800 रुपये हो डायरेक्ट आम्ही 1 रुपया वाढवणार आहे नाही कमी करणार आहे हो 2800 रुपये तुम्हाला गंजी लावून देणे हो त्याच्यावर तळवं टाकून झाकझूक करून रवाना होणे विशेष म्हणजे सर्व कमी झाला पाहिजे ते आम्ही जर दिसला तर आम्ही डबल तुम्हाला सोंगायला लावू हो चला पट्टे का सांगा सांगा आता तुमच्या समोरची गोष्ट आहे ना 3800 रुपयानं आम्हाला म्हणे खाऊन पिऊन या म्हणजे एकरानं मग तरी आम्ही चाललो नाही म्हटलं बघ गावात 4000 चाललो आहे हो आता सांगा म्हणजे तुम्ही आता म्हणजे 2800 म्हणजे काय आता जीव घेता का म्हणलं आमच्या ऊन पा किती त्यावर हो माणसाला म्हणलं काम लय करावं लागते नाही गंजी लावणं हे ती सर्वात आम्ही पडूच नाही देत म्हणा हो पहा काय आहे तुमचं तर हो आमचं एकच म्हणणं आहे 3500 रुपयानं हो फायनल बिलकुल हो तिकडे 3800 समजा खाऊन पिऊन होतं हो इथं 3500 जाऊ द्या गावातलं असते जवळपास आहे जाणं येणं नाही तकलीफ नाही पाहून घ्या मग 3500 फायनल नाही काही सांगू नका ते बा लबाडा काही सांगू नका तुम्ही आम्हाला सगळं माहीत आहे हो फक्त एक काम करा तुम्ही हो तुम्हाला 2800 पट्टे का सांगा नाही तर मग एक गाव 2 तुकडे हो तुम्ही तुमच्यापर्यंत तुम्ही कुठं मूर्तापूरला जा नाही तिकडे कुठेही जा हो आम्ही हार्वेस्टरवाला आणि विषय मोकळा ते लक्ष्मण आपल्या गावाल्याचा विषय आहे तसं नसते कमी जास्त करावं लागते पण आता कसं आहे
आम्ही तुम्हाला 2800 वाजवी सांगितलेला आहे हो, याच्यापेक्षा आम्ही वाढू शकत नाही. काऊन की बा दुसरे मजुराची टीम येऊन राहिली होती, त्याचा फोन आला मला. पण मी म्हणलं बा नाही हो, हार्वेस्टरवाला तर बा तयारच आहे, गाडी तर 24 लाच काम आहे. पहा मग आता तुम्ही 2800 फायनल आहे बा. 2800 राहू द्या ना बा, राहू द्या म्हणलं, राहू द्या करायचंच नाही आम्हाला. हो कॅन्सल, सौदा कॅन्सल. सांगा, बोलता का तुम्ही? 100 कमी करू राहिलो मी शिवलाल भाऊ. 3400 फायनल करू आपण. झालं म्हणलं एक गाव, तुम्ही नका बोलू, आम्ही नाही बोलत, झालं 1400 फायनल. ते जा म्हणलं तुम्ही हो, काही थांबू नको वावरात नाही हो. याच असेल तर 2800 नाही, नाही तर आम्ही वाढवतही नाही आणि काही रुपये शिल्लक देतही नाही हो. चला हो, याच असेल तर आताच ये घेऊन या, सुरू करा. नाही हे बा शिवलाल भाऊ, राहू द्या म्हणलं, राहू द्या तुम्ही सांगा म्हणलं, आम्ही चाललो तिकडे. चला शिवलाल भाऊ, मोळा सौदा मोळा, जाऊ दे तिकडे. थांबा रे, काय राजा गावचा प्रश्न आहे ना. अरे मी काय म्हणतो, कशी राजा असं असते काय, इतका फैसला नाही जमत ना. काय लक्ष म्हणता हे बा, मी काय म्हणतो, मजुराला सांभाळायला लागते मला, सगळं बरोबर आहे. एक तर गुंपा मावशीचं ते सगळं मजूर माझ्याशी बरं आहे. असं करा 3200 फायनल करून टाका. 3200वर याच्यापेक्षा आता मी त्याला कसं समजावतो, तेच तर मग अंगावर येतील आता. 3200 पाहा. आला म्हणलं, आला लाईनवर येते आता. नाही म्हणलं, हे बा 3200 नाही, आम्ही 2800वर रुपये जाणार नाही. पहा आता पट्टे का. अरे जा हो, मी काय म्हणतो, कंदीला बाजी आहे का? कंदीला बाजी कुठे गेले म्हणला? हो ते पाहिजे आता म्हणला, थोडीशीच राहिली आपली, जास्त नाही. कंदीला बाजी कुठे गेले? ते जायला तिकडे मेवण्याच्या घरी हो. ते काय ईट भट्टीसाठी ते पैसे गिशी मागायसाठी गेलेलं आहे हो. तर ते काही नाही आहे गावात. बरं तर मग जाऊ द्या ना मग. होय बा, ते आल्यावर आपण सौदा करू. उद्या शिवजयंतीचं अटकून टाकू, नंतर आपण सौदा करू. काय आपलं झिकझिक करायचं गावाला आपण शेवटी. उद्या शिवजयंती झाली हो की परवा दिवशी सौदा करू. कंदीला बाजी बरोबर आपलं फैसला बरोबर करते. चला जाऊ द्या, आता मी त्याला समजावून सांगतो, राग काही मानू नका. उद्याच्या कार्यक्रमाचं पाहून परवा दिवशी मग क्लिअर करू. ओके बरं, तसं करू मग. चालते ना मग, तसे चालते. उद्या शिवजयंती होऊ देऊ, त्यानंतर मग आपला हरभऱ्याचा सौदा करून टाकू, नंतर सुरू. हो कंदीला बाजी तोपर्यंत काही विषय नाही. मोळा विषय मग आता पाहू, आता उद्या शिवजयंतीचा व्हिडिओ.